सखूला दिघू चाबुकाचे फटके देणार. सखा माझा पांडुरंगामध्ये ट्विस्ट. नुकताच सन मराठी वाहिनीने सखा माझा पांडुरंगा या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. या प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की सखू घराच्या उंबरठ्यावर बसलेली असते आणि ती घरात सगळ्यांना म्हणत असते की मी इथून कुठेही जाणार नाही. तिचं हे बोलणं ऐकून दिघूला खूप राग येतो, कारण दिघू हा सतत सखूचा तिरस्कार करत असतो. दिघू सखूला सांगतो की तू घरातून निघून जा, पण सखू त्याचं काहीच ऐकत नाही. त्यामुळे रागाच्या भरात दिघू हा चाबूक काढतो आणि सखूला मारायला सुरुवात करतो. पण इतका मार खाऊनही सखू एकही तक्रार करत नाही. ती वेदना सहन करत फक्त विठ्ठला विठ्ठला रडत रडत असा जप करत असते. तिची विठ्ठलावरील श्रद्धा अजिबात कमी होत नाही. आता सखूच्या हाकेला विठ्ठल धावून येणार का? तिच्यावर होणारा अन्याय थांबवणार का? हे मालिकेत येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर सखा माझा पांडुरंगा ही मालिका संत सखूबाईंच्या आयुष्यावर आधारित आहे. संत सखूबाई या एक साध्या स्त्री होत्या, पण विठ्ठलावरील त्यांच्या भक्तीमुळे त्या आजही सर्वांच्याच लक्षात आहेत. संसारात अनेक दुःख, अपमान आणि संकट येऊनही त्यांनीच कधीच विठ्ठलाची साथ सोडली नाही. म्हणूनच आजही त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. संत सखूबाईंच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे या मालिकेतून प्रेक्षकांना त्यांचा संघर्ष, त्यांची भक्ती आणि त्यांचा खडतर प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मालिकेत आता सखूबाईंच्या आयुष्यात पुढे काय होणार, विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून येणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहेत. तुम्हाला सखा माझा पांडुरंगा ही मालिका आवडतीये का? कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.